नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज बुधवार 11 मार्च 2026 काल दुपारनंतर हळदीच्या दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळाली आहे. मित्रांनो, पहा सविस्तर माहिती. महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव. पण विनंती आहे की अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे दररोजचे बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे सेनगाव. हळदीला आवक आली आहे 15 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 11,000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 11,500 रुपये, तर जास्त दर मिळाला 12,851 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे सांगली. राजापुरी हळदीला आवक आली आहे 4,288 क्विंटलची. कमीत कमी सांगलीला हळदीला दर मिळाला आहे 12,900 रुपये. सर्वसाधारण दर 16,500 रुपये, तर जास्त दर मिळाला 25,200 रुपयाचा. यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो नांदेड. आवक आली आहे हळदीला 671 क्विंटलची. कमीत कमी नांदेडला हळदीला दर मिळाला 7,300 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 13,255 रुपये, तर जास्त दर मिळाला 14,245 रुपयाचा. यानंतरची बाजार समिती हिंगोली. आवक आलेली आहे 1100 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 12,400 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 13,450 रुपये, तर जास्त दर मिळाला 14,500 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे मुंबई. हळदीला आवक आलेली आहे 140 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 18,500 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 20,750 रुपये, तर जास्त दर मिळाला 23,000 रुपये. यानंतरची बाजार समिती सांगली. राजापुरी हळदीला आवक आलेली आहे 8,546 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 13,200 रुपये. सर्वसाधारण दर 16,900 रुपये, तर जास्त दर मिळाला 26,000 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे वाशिम. या ठिकाणी लोकल हळदीला आवक आलेली आहे 60 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 12,200 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 12,900 रुपयाचा, तर जास्त दर मिळाला 13,325 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे वसमत. या ठिकाणी लोकल हळदीला आवक आलेली आहे 458 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 10,000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 12,350 रुपये, तर जास्त दर मिळाला 14,700 रुपये.